या शहरामध्ये होत्या, त्यामुळे गावातनं लोक शहरामध्ये यायला लागले, शहराचा विस्तार वाढायला लागला, पण नियोजन मात्र कुठेही नव्हतं। शहरामध्ये लोक येत होती, राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमण झाली, ज्याला जिथे जागा मिळेल तिथे लोक वसू लागले, लोकसंख्या वाढली, पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढली, घनकचऱ्याच्या समस्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढली, त्या ठिकाणी गटारीच्या समस्या तयार झाल्या, नालीतनं घाण पाणी सांडपाणी वाहू लागलं, आपलंच गटारीचं पाणी आपल्याच विहिरींमध्ये, आपल्याच तलावांमध्ये, आपल्याच नदी नाल्यांमध्ये जाऊ लागलं। एकीकडे डास वास असं साम्राज्य पाहायला मिळालं आणि दुसरीकडे पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित होऊ लागले। देशभरामध्ये शहरांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आपल्याला पाहायला मिळाली। काही मुंबईसारखे पुण्यासारखे 2-4 बोटावर मोजण्या इतके शहर सोडले तर इतर शहरांमध्ये अनेक अडचणींचा सामना लोकांना करावा लागत होता। पण बंधू भगिनींनो, 2014 साली देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी निवडून आले आणि मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये देखील राहतो। शहरामध्ये जे गरीब राहतात, जे मध्यमवर्गीय राहतात, त्यांच्याकरता व्यवस्था करणं गरजेचं आहे। मोदीजींनी सांगितलं, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता शहराकडे मोठा ओढा असतो। आमची शहरं विकासाची केंद्र आहेत। देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो। वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते, मोठ्या शैक्षणिक संस्था या शहरामध्ये असतात। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरांचा विकास झाला पाहिजे। आणि पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात हजारो कोटी रुपये हे शहराच्या विकासाकरता मिळणं सुरू झालं। या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता योजना सुरू केल्या। मग त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, अशा प्रकारचे अनेक मिशन या ठिकाणी सुरू झाले। आणि कधी नव्हे तेवढा पैसा शहरांच्या विकासाकरता मोदीजींनी दिल्लीहून देणं सुरू केलं आणि शहरं बदलू लागली। आपण बघा, नांदेड सारख्या शहरालाही अशोकरावांनी ज्यावेळी गुरुतागद्दी होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला। नांदेडमध्ये त्या काळामध्ये कामं झाली, पण त्याआधी किंवा त्यानंतर ज्या प्रमाणात सरकारने पैसा दिला पाहिजे तो पैसा कधी मिळाला नाही।